हॅलो नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत रेड 2 या बहुचर्चित सिनेमाचं. ह्या सिनेमाचा पहिला पार्ट आला होता आणि त्याची एक वेगळी उंची होती, वेगळा एक त्याची लेवल होती. ती ह्या सेकंड पार्टने गाठली आहे की नाही हे जाणून घेऊया आजच्या रिव्ह्यूमध्ये. ह्याची कहाणी काय आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे, बघायचा की नाही बघायचा, की OTTवर यायची वाट बघायची, हे जाणून घेऊया. तर जशी रेड 1ची कथा होती तशीच रेड 2ची सुद्धा कथा आहे, फक्त ही थोडी वरच्या लेवलला अजून नेऊन ठेवलेली आहे. रेड ह्याच्यातली अजून थोडी मोठ्या लेवलला आणलेली दिसते आपल्याला. तर याच्यामध्ये सौरभ शुक्ला, पूर्वीच्या पार्टमध्ये सौरभ शुक्ला यांचं जे कॅरेक्टर होतं ते ह्याच्यात कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत आणि ते तुम्हाला मध्ये मध्ये दिसत राहणार आहेत. स्टोरी पुढे पुढे जाताना तुम्हाला ते दिसत राहतील. तर ह्याच्यामध्ये एक हायर लेवलचे पॉलिटिशियन्स दाखवलेले आहेत, दादाभाई, ज्यांचं कॅरेक्टर साकारलेलं आहे रितेश देशमुख यांनी, म्हणजे ते व्हिलन दाखवलेले आहेत. आणि आपले अमय पटनायक आहेत अजय देवगण सर. तर दादाभाई यांच्या घरी माहिती काढून, त्यांच्या आजूबाजूची सगळी माहिती काढून अमय पटनायक यांचं जे कॅरेक्टर आहे, जे जसं काम करतं तसंच ह्या वेळेलासुद्धा ते पूर्ण माहिती काढून रेड टाकतात. रेड टाकली जाते, परंतु तो प्रयत्न असफल ठरतो. तिकडे काहीच सापडत नाही वावगं. आणि त्याच्यामुळे काय होतं की अमय पटनायक यांना सस्पेंड केलं जातं त्यांच्या ड्युटीवर, कारण हायर लेवलच्या पॉलिटिशियनवर आपण इन्कम टॅक्सची रेट टाकलेली आहे आणि ती फोल्ड ठरते, म्हणजे ती फॉल्टी ठरली जाते, म्हणून त्यांना सस्पेंड केलं जातं. तर पुढे अमय पटनायक यांचं सस्पेन्शन थांबणार का? दादाभाई यांच्यावर जी रेट टाकली होती ती योग्य होती का चुकीची होती? आणि दादाभाई यांचं कॅरेक्टर नक्की काय आहे? अमेय पटनायक यांच्यावर करप्शनचे चार्जेस लागलेले आहेत, त्यांनी पैसे मागितले असं दाखवलं आलेलं आहे. आणि ते सगळं काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी रेड 2 हा सिनेमा तुम्हाला पाहावा लागेल. तर ही होती थोडक्यात गोष्ट रेड 2ची. आता जाणून घेऊया रिव्ह्यू काय आहे. मी पर्सनली हा सिनेमा पाहिला, तर तुम्ही याचे रिव्ह्यू ऐकले असतील की ते लोक रिव्ह्यूवर सांगत असतील की हा एवढा काही खास नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, कारण ते कंपॅरिझन करत आहेत जुन्या रेड पार्टची, सेकंड पार्टची. परंतु मला असं वाटत नाही आहे की हा सिनेमा एवढा वाईट आहे. जर रेड सिनेमा जो पहिला पार्ट आहे त्याला जर मला रेटिंग द्यायचं असेल तर त्याला मी रेटिंग देईन 5 पैकी 4 स्टार. तर आत्ताचा जो रेड सिनेमा आलेला आहे रेड 2, ह्याला मी रेटिंग देईन 5 पैकी 3 स्टार. ह्याचंही आपली एक कथा आहे, आपल्या एक लेवलवर ही स्टोरी चालते. याच्यात अमेय पटनायकची एक वेगळी भूमिका आहे, दादाभाई यांची वेगळी भूमिका आहे, थोडी वेगळी स्टोरी आहे, वेगळ्या अनुषंगाने आलेली आहे. सो त्या प्रकारेच ते आपल्याला दिसत राहते. सो प्रत्येक वेळेला तुम्ही कंपॅरिझन करत राहणं योग्य नाही आहे. तुमचं किती मनोरंजन होतं आहे, तुम्ही काय काय नवीन गोष्टी याच्यातून बघताय, नवीन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, हे तुमच्यावर अवलंबून आहे. सो माझ्या दृष्टिकोनातून हा सिनेमा नक्कीच सिनेमागृहात पाहण्यासारखा आहे. तुम्ही नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करू शकता. जर तुम्ही रेड 1 पार्ट पाहिलेला नाही आहे तर हा सिनेमा तुम्ही कदाचित अजून जास्त एन्जॉय करू शकाल असं मला वाटतं. जर तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला असेल तर तुमचं कंपॅरिझन नक्कीच होणार तुमच्या मनात. सो जर तुम्ही फर्स्ट पार्ट नसेल पाहिला तर मी सांगेन पाहूच नका, तुम्ही रेड 2 आधी पहा आणि त्याच्यानंतर रेड 1 पाहायला जाऊ शकता. मग तुम्हाला कळेल की तो सिनेमा नक्कीच बेटर आहे, परंतु हा सिनेमाही तितका वाईट नाही आहे. ओके, तर रेड 2 ह्या सिनेमाला देईन मी 5 पैकी 3 स्टार. ओके, हा सिनेमा नक्कीच तुम्ही पाहू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर. एंटरटेनमेंट तुम्हाला नक्कीच याच्यात वावगं असं काहीच नाही आहे. सो ह्याच्यात पण थोडंसं थ्रिल आहे, थोडंसं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आणि ते तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. म्हणजे ॲज अ प्रेक्षक मला आवडलं तर नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल, तुम्हालासुद्धा त्याच्यात काही वावगं वाटेल असं मला नाही वाटत. ओके, सो नक्कीच तुम्ही ह्या सिनेमाला वेळ देऊ शकता.